What was the reason that you came here and how did you come to know about this? So basically, my reason was to correct my metabolism, and most importantly, it was my I want to increase my memory power and concentration. Okay. आणि मला सांगितलं की हे आयुर्वेदिक तेल आपण लावणार आणि याने तुझी फुल बॉडी मसाज करणार आणि त्याच्यानंतर आपली स्टीमिंग सेशन्स असणार. ती थर्ड प्रोसिजर होती ती वेरियस प्रोसिजर्स होती. लाईक एक वोमन होतं, त्याच्यानंतर वोमन झाल्यावर 2 दिवसाचा एक गॅप दिला आणि त्याच्यानंतर आपलं विरेचन त्याच्यानंतर बस्ती आणि जो लास्टला जे 2 केले ते होते माझं कॉन्सन्ट्रेशनसाठी, विच इज शिरोधारा आणि नस्या. आता इथे मी येऊन जो एक्सपिरियन्स जो मला मिळाला या सगळ्या याचा प्रोसिजर्सचा, इट वॉज व्हेरी डिफरंट. आणि मला डिफरन्स जो बॉडीमध्ये जाणवायला लागला तो वॉज डे 1 पासून. कधी मला जी ऍसिडिटी आणि हे जे व्हायचं ते कम्प्लिटली स्टॉप. म्हणजे जसं प्रोसिजर ज्या फर्स्ट डे पासून स्टार्ट झालं ना, मला त्या दिवसापासूनच माझं डाएट आणि हे सगळं तयार होतं, म्हणजे दिलेलं गेलं होतं मला. तर ते जे डाएट फॉलो करून इव्हन जेव्हा ही प्रोसिजर स्टार्ट आहे, माझं ऍसिडिटी अँड एव्हरीथिंग, लाईक आय हॅड अ प्रॉब्लेम, लाईक माझा टाइममध्ये मील स्किप झालं तर मला खूप ऍसिडिटी व्हायची. पण आता जेव्हापासून मी यांचं डाएट आणि हे जे डाएट फॉलो करतो आणि ही प्रोसिजर चालू आहे तेव्हापासून मला कधी ऍसिडिटी नाही, आता प्रॉब्लेम असं जाणवला नाही. ओके. आणि तुझ्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये तुला फरक दिसतोय? अपार्ट फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टम, एनी अदर चेंजेस दॅट यू फील इन युअर बॉडी? आता लाईक टू बी ऑनेस्ट, मला एकदम असं करंटली जेव्हा मी इकडे येतोय लाईक टू दिस फॅसिलिटी, इथे एवढं पीसफुल वाटतं ना. लाईक माइंड इज ऑल क्लिअर अँड थॉटफुल, ऑल पॉझिटिव्ह वाईब्स. ओके. तुझं लेझीनेस किंवा कम्प्लिटली नो लेझीनेस राईट नाव. सो लाईक लेझीनेस तर आता नाही आहे, पण फुल लाईक प्रोसिजर मला एकदम एनर्जेटिक फील होतं. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, आय डेंट हॅड एनी नॉलेज अबाउट आयुर्वेदा. सो लाईक मला एवढं माहिती नव्हतं की हे ऑइल्स याला वापरले जातात आयुर्वेदिक मध्ये. आपल्याला असं काही एवढं नसतं. आता आपण मॉडर्न मेडिसिनला गेलो तर आपल्याला कडू औषधं आणि केमिकल्स हे खूप वापरले जातात. आपल्याला माहित नाही त्याचे साईड इफेक्ट्स असतात, पण आयुर्वेदाचे एवढे साईड इफेक्ट्स नसतात तिथे आपल्या मॉडर्न मेडिसिन्स वगैरे होतात. पण फर्स्ट 3 days तर मला असं एकदम असं थोडं काय वाटलं की काय चालू आहे. पण नंतर लास्टला जेव्हा फरक जाणवायला लागला तेव्हा एकदम असं लाईक म्हणजे काहीतरी आहे, याच्यात पॉवर आहे. Your experience, if you want to rate on a scale of 0 to 10, in terms of overall wellness with Panchakarma, how would you rate it? I will go with 9.5. Okay.